50 ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे आणि 50 ग्रॅम काश्मीरी मिरची घेतलेली आहे। इथे पूर्ण 100 ग्रॅम तुम्ही बेडगी मिरची घेतली तरीही चालेल। काश्मीरी मिरची रंगासाठी आपण इथे घेणार आहोत। ती तिखटाला अतिशय कमी असते किंवा तिखट नसते। बेडगी मिरची रंगाला सुद्धा असते आणि तिखटाला सुद्धा थोडीशी असते। आता ह्या मिरच्यांमधल्या बिया आपण थोड्या काढून घ्यायच्या आहेत। जेवढ्या निघतील तेवढ्या बिया मी इथे काढून घेणार आहे। थोड्याशा बिया राहिल्या तरी काहीच हरकत नाही। हल्ली मुलांना शेजवान चटणी हा प्रकार खूपच आवडतो। शेजवान चटणी विकतची जेव्हा आपण आणतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात, वेगळ्या प्रकारचे रंग वापरलेले असतात किंवा तेल आणि मिठाचं प्रमाण सुद्धा खूप प्रमाणामध्ये असते। त्यामुळे मुलांच्या शरीरासाठी ते अतिशय घातक आहे। पण ही शेजवान चटणी आपण घरी सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने आणि एकदम हायजीन अशी चटणी बनवू शकतो। ह्या दोन्ही मिरच्यांच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या मिरच्या आपण एका पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, म्हणजे त्याच्यावरची धूळ वगैरे असेल ती निघून जाईल। आणि ही जी चटणी आपण बनवणार आहोत ती महिनाभर फ्रीज मध्ये अतिशय व्यवस्थित राहते। आता पाणी गरम करायला ठेवायचं आहे। मिरच्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आणि हे गरम पाणी आपण ह्या मिरच्यांमध्ये टाकणार आहोत आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिटे ह्या मिरच्या छान भिजवून घ्यायच्या। 15 मिनिटांमध्ये ह्या मिरच्या छान भिजल्या जातात। अशा पद्धतीने ह्या मिरच्या बुडतील एवढं पाणी ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून मी साईडला ठेवून देणार आहे। तोपर्यंत पुढच्या साहित्याची तयारी आपण करू शकतो। या चटणीमध्ये आलं आणि लसूणचा वापर जास्त प्रमाणात केला जातो। इथे आल्याचं प्रमाण मी थोडं घेतलेलं आहे आणि लसणाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे। आणि आलं चिरून झाल्यानंतर अर्धी वाटी आलं आणि लसूण चांगला बारीक चिरून घेतला, त्यानंतर त्याचं प्रमाण जवळजवळ 1 वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे। आल्याचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त वापरलं तरीही चालेल। आता एवढं आलं मी बारीक चिरून घेते। हवं असेल तर मिक्सरला एकदा फिरून घेतलं तरीही चालेल। आणि ही जी चटणी आपण बनवणार आहोत ती मुलांना टिफिनला देण्यासाठी अतिशय मस्त पर्याय आहे। बऱ्याच वेळा टिफिन करायला जर घाई गडबड होत असेल आणि ही चटणी जर तयार असेल तर सकाळच्या वेळेस आपण चपाती करून चपातीला ही चटणी आपण व्यवस्थित पसरून रोल करून देऊ शकतो किंवा भात फ्राय करताना त्यामध्ये सुद्धा ही चटणी आपण बिंदास घालू शकतो। कारण आपल्याला माहिती आहे यामध्ये अजिबात प्रिझर्वेटिव्ह नाहीये, रंग वापरलेला नाहीये। एवढ्या प्रमाणात आलं वापरलेलं आहे मी, अर्धी वाटी आलं तयार झालेलं आहे आणि एवढा लसूण वापरलेला आहे। हा लसूण घरगुती लसूण आहे आणि अगदी बारीक पाकळ्या आहेत। फक्त त्या पाकळ्या मी हातावर कुस्करून घेतलेल्या आहेत आणि त्या सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला, किंवा तुम्ही मिक्सरला एकदा फिरून घेऊ शकता। एवढ्या प्रमाणात लसूण घेतलेला आहे। आता मिरच्या सुद्धा छान भिजलेल्या आहेत 10 ते 15 मिनिटांमध्ये, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरला ह्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही। ह्या भिजलेल्या मिरच्या अतिशय व्यवस्थित बारीक होतात आणि अशा पद्धतीने ओबडधोबडच आपल्याला ती बारीक करायची आहे। अतिशय बारीक पेस्ट करायची गरज नाही। आणि तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा अतिशय सुरेख दिसत आहे, कारण आपण इथे काश्मीरी मिरची वापरलेली आहे रंगासाठी आणि बेडगी मिरची वापरलेली आहे, त्यामुळे थोडा तिखटपणा सुद्धा ह्या चटणीला येतो आणि ही चटणी अजिबात जास्त तिखट होत नाही, म्हणून मुलं सुद्धा व्यवस्थित छान खाऊ शकतात। अशा पद्धतीने मिरची आपली बारीक झालेली आहे। आता कढईमध्ये आपल्याला पूर्ण 1 वाटी किंवा पूर्ण 1 कप तेल घ्यायचं आहे। जवळजवळ 200 ते 250 ml हे तेल आहे। सुरुवातीला थोडं टाकून घ्यायचं, थोडं ठेवायचं। ह्या चटणीसाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्तच लागतं। तेल अगदी थोडं तापल्यानंतर त्यामध्ये हा लसूण आपण जो बारीक करून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेतोय
आणि आलं सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे आलं आणि लसूण एकदा मिक्सरला फिरून तुम्ही टाकू शकता आणि छान 3 ते 4 मिनिट आलं आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। त्याचा सगळा कच्चेपणा निघून गेला पाहिजे तेलामध्ये। आणि लक्षात ठेवायचं कंटिन्यू आपल्याला चमच्याच्या साहाय्याने आलं आणि लसूण ह्या तेलामध्ये ढवळून घ्यायचं आहे, करपून द्यायचं नाही। लसूण गावठी घेतल्यामुळे त्याचा सुगंध खूप सुंदर येत आहे आणि छान परतून झाल्यानंतर ही जी आपण बारीक केलेली मिरची आहे ती आपण या मिश्रणात किंवा या तेलामध्ये टाकून घेत आहोत। खूप सुंदर असा रंग दिसत आहे, अतिशय लाल रंग दिसतोय आणि लहान मुलांना ही चटणी खूप आवडते। इतर चटण्या न खाता हे चटणी खायला ते प्रिफर करतात। ही चटणी जर करून ठेवली तर आपण कधी सुद्धा मंचुरियन करू शकतो, म्हणजे कोबी किसून त्याचे भजी जरी बनवली तर ह्या चटणी बरोबर खायला देऊ शकतो। कधी टिफिनला जर उत्तप्पे दिले किंवा काही आपण नाश्त्याचे पदार्थ बनवतो ते दिले तर तोंडी लावण्यासाठी ही चटणी अतिशय सुंदर पर्याय आहे। आता ही जी मिरची टाकल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं कंटिन्यू शिजवून घ्यायची आहे। छान शिजली गेली पाहिजे ही मिरची या तेलामध्ये आणि मीठ टाकून घ्यायचे। सुरुवातीला मी 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे। या चटणीसाठी मिठाचं प्रमाण सुद्धा थोडं जास्त लागतं, तर तेव्हाच ही चटणी छान लागते। आणि नंतर हवा असेल तर आपण चाटून बघून नंतर मीठ टाकू शकतो अजून। आणि छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे। ही चटणी जेव्हा आपण परतत असतो तेव्हा संपूर्ण तेल या चटणीमध्ये ॲब्झॉर्ब होतं। त्यानंतर हवं असेल तर अजून तेल तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी सुंदरच लागते ही चटणी। आता बऱ्यापैकी परतून झाल्यानंतर म्हणजे 10 ते 15 मिनिटं परतून झाल्यानंतर यामध्ये मी विनेगर असेल तर विनेगर टाकून घ्यायचं 2 चमचे किंवा अर्धा लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे। इथे लिंबू मी पिळून घेतलेला आहे। लिंबाच्या रसाने सुद्धा ही चटणी खूप छान लागते आणि अतिशय 1-2 साखरेचे वरतून दाणे टाकले तरी काहीच हरकत नाही। छान परतून झालेली आहे चटणी आणि तयार झालेली आहे। साइडनी तेल सुद्धा सुटलेलं आहे, संपूर्ण तेल त्याने ॲब्झॉर्ब केलं आणि नंतर हे तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ह्या स्टेजला सुद्धा तुम्ही अजून तेल टाकू शकता। एवढं तेल उरलेलं होतं ते तेल मी टाकून घेते आणि परत एकदा छान परतून घेते, म्हणजे 100 ग्रॅम मिरचीसाठी पूर्ण 250 ml तेल लागलेलं आहे। आणि तयार झालेली आहे आपली शेजवान चटणी। तर नक्की करून पहा, आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मुलांची शाळा आता चालू होत आहे तर त्याआधी ही चटणी फ्रीजमध्ये तुम्ही करून ठेवू शकता। अतिशय आयत्या वेळेस घाईच्या वेळेस या चटणीचा खरंच खूप चांगला उपयोग होतो। आणि स्टोर करताना काचेच्या बरणीमध्ये स्टोर केलं तर बाहेर सुद्धा ही चटणी 8 दिवस टिकते। तर नक्की करून पहा। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा।